नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एकदम चटपटीत, चटाकेदार हे क्रश लिंबू लोणचे. करायला अतिशय सोपे आहेत आणि चवीला तेवढेच भारी लागतात. कोणीही करू शकेल इतके सोपे आहेत आणि याला स्टोअर करूनसुद्धा तुम्ही ठेवू शकता. वर्षभरासाठी म्हणलं तरीही चालेल. चवीला एकदम जबरदस्त लागणारे लिंबू लोणचे करायला सुरुवात करू द्या. तर सुरुवातीला आपल्याला लिंबू घ्यायचे आहेत. वजनी आपल्याला प्रमाण पाहिजेत नाही, तर एकदम पातळ सालीचे असे आपल्याला लिंबू घ्यायचे आहेत. आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये स्वच्छ मी अगोदर धुवून घेतले होते. नंतर याला गरम पाणी घालायचं. त्याच्यामुळं काय थोडेसे असे मऊ होतात. गरम पाणी घालून झालं की आपण त्याला झाकून ठेवता आणि एक 10 मिनिट असं झाकून ठेवायचे, म्हणजे हे त्यातल्यामध्ये साली आहेत ना त्या थोड्याशा मऊ पडतात. आता हे लिंबू आपले स्वच्छ पाण्यामध्ये हे घालून झाले. आता काय करायचे, एकदम छान याला कोरडे करून घ्यायचे. पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजेत. पाण्याचा जर अंश राहिला ना तर आपलं लिंबू लोणचं हे खराब होऊ शकतं. त्याच्यामुळे काय करायचं, एकदम कोरडे करून घ्यायचे. आता कोरडे झाले की याचे आपल्याला तुकडे करायचे. आता लहान मोठे तुम्ही कसेही करू शकता, पण मिक्सरमधून जे लिंबू आपले मोठे आहेत ना ते आपल्याला या पद्धतीच्या त्याच्या 8 फोडी, म्हणजे एकाच्या 2, 2च्या 4 असे करणार आहोत. आणि जे लहान आहेत ना त्याच्या 4 फोडी करून घेऊता. त्याच्या फक्त काय करायचं आहे, त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत ना ते काढून घ्यायच्या. त्याच्यामधलं पाणी वगैरे न काढता आपण फक्त बिया काढणार आहोत. बियाने करवट लागतं लोणचं, त्याच्यामुळं आपण पूर्णपणे हे बिया काढून घ्यायच्या आहेत. या पद्धतीनं इझिली निघतात त्या. या पद्धतीने सुरीनं आपल्याला काढून घ्यायच्या. तर पूर्ण ही मी सुरुवातीला ह्या लिंबाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि ह्या बिया पूर्णपणे काढून घेतल्या. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्णपणे ह्या फोडी घालून घ्यायच्या आणि झाकण लावून त्याला छान असं बारीक करून घ्यायचं. एकदमच बारीक करायचं नाही. या पद्धतीचं आपल्याला थोडेसे त्याच्यामध्ये साली ह्या दिसल्या पाहिजेत, या पद्धतीने आपण बारीक करून घेतलं आहे. आता माप आपल्याला इथं पाहिजेत. तर पहा, हे क्रश केलेलं लिंबू आहे ना ते एका वाटीने मी मोजून घेतलं. तर 1 वाटी हे याचा क्रश झालेला आहे. तर 2 वाटी याच्यामध्ये साखर घालायची आहे. थोडीशी तुम्ही कमी जास्त याच्यामध्ये करू शकता, पण साखरेचं प्रमाण लिंबाइतकं जर ठेवलं लिंबाच्या दुपटीनं तर हे लिंबू लोणचे खायला चांगले आणि चटपटीत लागतात. सुरुवातीला साखर घालून आपल्याला काय करायचं, साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची खालीच आहे ना तोपर्यंतच. तर कढईमध्ये मी साखर आणि क्रश केलेले लिंबू दोन्ही घालून घेतलेत. नंतर मिरची पावडर घातलेला आहे 1.5 चम्मच, 1 चम्मच याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि 1 चम्मचभर जिरे पावडर. फ्रेश आपण जिरे हे भाजून घेतलेली होती घरचेच, त्याची पावडर करून याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. आता याला छान हलवून घ्यायचं आहे. साखर थोडंसं पाणी सोडत आहे. साखरेचं पाणी झालं की ही कढई गॅसवर ठेवून घेऊता. तर पहा, या पद्धतीने आपण सर्वही मिसळून घेतलेलं आहे. साखर विरघळायला लागली की गॅसवर हे आपण कढई ठेवून घेतलेली आहे आणि याला मीडियम ते हाय हीटवर सुरुवातीला आपल्याला काय करायचं, एक उकळी फोडून घ्यायची, म्हणजे याला छान गरम करून घ्यायचं आहे आणि सारखं याला फिरवत राहायचं आहे मीडियम हीटवर गॅस करून. तर पहा, जशी आपली साखर विरघळते तसं हे पातळ व्हायला लागतं. आणि या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस एकदम कमी करायचा आणि त्याचा तार आला काय पाहायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, हलकासा याला तार येऊ द्यायचा. या पद्धतीनं एक तारी आपण चाचणी घेतात ना, अगदी त्या पद्धतीने जर झालं, थोडंसं पातळ दिसत असेल तरीही हरकत नाही. सुरुवातीला आलं नव्हतं तर तार दिसत नव्हता. तर पहा, या पद्धतीने आपल्याला 1 तार याचा झाला पाहिजेत. पहा, या पद्धतीने 1 तार झाला की याला आपण काढून घेणार आहोत. तर याच्यामध्ये कुठलंही पाणी वगैरे आपल्याला घालायचं नाही. पाणी वगैरे जर घातलं तर हे खराब होतं. तर पहा, थोडंसं आपल्याला सैलसर दिसतंय तर असं काढून घ्यायचं. साखर आहे याच्यामध्ये, जेव्हा थंड होईल ना तेव्हा घट होईल. तर तुम्ही पाहू शकता, एक अर्धा तास मी बाजूला ठेवलेलं होतं. अर्ध्या तासाच्या नंतर छान असं घट झालेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं, एक स्वच्छ काचाची बरणी घ्यायची. बरणी घेते वेळेस आपल्याला एकच लक्षात ठेवायचं, फक्त बरणी ही कोरडी असायला पाहिजे, तर हे लोणचं खराब होत नाही. तर पहा, या पद्धतीने तुम्ही चिनी मातीच्या भरणीत किंवा काचेच्या बरणीत जर भरून ठेवल्यानंतर असंच हे लोणचं वर्षभर टिकेल तुमचं. एकदम झटपट होणारं आपलं लोणचं तयार आहे.